वसई पूर्वेतील नवखर रामदास नगर युनिटी हाऊस येथील मोरारबाग बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली। आज संध्याकाळी सुमारे 7:30 वाजता फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आग विझवण्याचे काम सुरू असताना अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटात अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस जखमी झाले। स्फोटाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्या प्रयत्नामुळे बाजूच्या घरात अडकलेल्या 2 महिला, 2 लहान मुले आणि 1 पुरुष अशा 5 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। सुदैवाने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही आग लागण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिकृत तपास सुरू आहे। माझं नाव मिलिंद दळवी, फायरमन, नवगर उपकेंद्राला फायरमन म्हणून काम करतो। आम्हाला वर्दी मिळताच आम्ही लवकरात लवकर इथे पोहोचलो। इथे आल्यावर असं निदर्शनास आलं की आग मोठ्या प्रमाणात फ्लॅटमध्ये आग मोठ्या प्रमाणात होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज आहे आणि त्याच्यात आम्ही जस्ट तिकडे पोहोचण्याच्या 2 मिनिटं अगोदरच ब्लास्ट झाला। आम्ही फर्स्ट फ्लोअरवरून डायरेक्ट खालच्या पायरीपर्यंत पडलो सगळे 3 जण। आमच्यासोबत पोलीसवाले पण होते, ते पण खाली पडले। 2-3 आम्हाला इंजर्ड आहे, आता नॉर्मल इंजर्ड आहे, पण ते त्रास उद्या जाणवेल आम्हाला त्याचा। कसला ब्लास्ट होता आणि घरचे लोक किती इंजर्ड आहेत आणि तुम्ही लोक किती इंजर्ड? घरचे इंजर्ड नाही आहे, घरचे सगळे बाहेर काढले। समोरच्या फ्लॅटमध्ये आणि बाजूच्या फ्लॅटमध्ये जी काही लोक होती त्यांना सगळ्यांनी रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। 4 ते 5 लोक होती, 2 त्याच्यामध्ये लेडीज महिला होत्या आणि 2 छोटी मुलं होती। त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। त्यांना आता हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांची प्रकृती चांगली आहे। घरात कोणी होता का ब्लास्ट झाला? सुरुवातीला होते ती लोक, विझवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याने काही आग विझली नाही। त्याच्यामुळे त्याने आम्हाला प्रचारण केलं आणि आम्ही तत्काळ आलो तिथे। हा नवघर पूर्वेचा जो भाग आहे, समर्थ रामदास नगरमधील युनिटी हाऊस मस्जिद जी आहे त्या मस्जिद परिसरात मोरारबाग नावाची आमची बिल्डिंग आहे। या 2 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर आग लागलेली आहे। आमचे शिवसेनेचे वाहतूक सेनेचे पदाधिकारी इरफानबाई, त्यांची 2 नातवंड आणि त्यांची सून घरात होती। सुरुवातीला फ्रीजला शॉर्ट सर्किटसारखं काहीतरी झालं, त्यांनी काहीतरी विझवण्याचे तात्पुरते प्रयत्न केले, त्यांच्याने झालं नाही आणि म्हणून फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं। जोपर्यंत फायर ब्रिगेड येते, दरवाजा उघडते, इतक्यात सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि मग सर्वात पहिलं ती लहान 2 मुलं आणि त्या 3 महिला यांना बाहेर काढण्यात आलं। त्यातल्या 2 महिला यांच्या नाकातोंडात धूर गेल्यामुळे त्या बेशुद्ध झालेल्या आहेत आणि त्यांना पुढे उपचारासाठी गोल्डन पार्क हॉस्पिटलला नेण्यात आलेलं आहे। फायर आणि पोलिसांनी किती इंजर्ड आहेत? यामध्ये फायर ब्रिगेडच्या सर्व माझ्या जवानांचं मी कायमच कौतुक करत आलेलं आहे आणि आज मात्र त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले। आमचा मिलिंद असेल किंवा वैभव असेल आणि आणखीन ह्या 2-3 कारण ते शिरताच ब्लास्ट झाला, त्याच्यामुळे त्यांनी उडी मारल्या। तर उडी मारण्यात त्यांच्या हाताला आणि पायाला जखम झालेली आहे। घरची व्यवस्था काय? अतिशय वाईट आहे। तुम्ही बघू शकता माझ्या या बाजूला फुटलेला सिलेंडर आहे आणि जो फ्रीज आहे तो कधी काळी फ्रीज होता हे बघून सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही का तो फ्रीज होता आणि या घरवाल्यांचं पूर्णतः नुकसान झालं आहे। मी तुमच्या माध्यमातून एक गोष्ट इथे सांगू इच्छिते का युनिटी हाऊसच्या या आपण जेव्हा एंट्रीला येतो त्याच्या दोन्ही बाजूला इथली लोक गाड्या पार्क करतात। आज गेली 7-8 वर्ष मी त्यांना वारंवार सांगते, त्या गाड्या पार्क असल्यामुळे इथे कचऱ्याची गाडी येऊ शकत नाही। मी त्यांना कायम सांगत आले, इथे कोणाला त्रास झाला, आजारी झालं तर इथे ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही आणि आज तोच प्रकार झाला। फायर ब्रिगेड येऊन 10 मिनटं उभी होती, पण इथल्या गाड्या असल्यामुळे ही आग वाढली। जर ह्या गाड्या तेव्हाच वेळेत काढल्या गेल्या असत्या तर आगीने इतकं गंभीर स्वरूप घेतलं नसतं। अरे बापरे, वॉशिंग मशीन भयानक झालंय पूर्ण घर, दिवार सगळी गेली ना। हाँ